जरा आवाज दे त्यांच्या द्या आवाज त्याला ट्रबल द्या आणि कडक करा त्याला कडक करा कडक माझा माईक नाही ते कडक करा ते माझा माईक कडक करा ते करा मृदंगाला कडक करा कडा कडक शार्प द्या हा त्या कडक वा हा असं वा टाळ्या वाजवायला माईक शिकतात राम कृष्ण रूप पाहत लोचनी सुख झाले साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हवेतन बरवान बरवान तो माधव बरवान
सर्व सुखाचे आदर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हवे तुल बरबाद तो हवे तुल बरबाद तो हवे तुल बरबाद तो हवा तुल बरबाद सर्व सुखाचे आदर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बलवान तो हा विठ्ठल बलवान तो हा विठ्ठल बलवान तो हा माधव बलवान जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय त्याचा आवाज छिन्नीचा आवाज येऊ द्या छिन्नीचा आवाज मध्ये चालला त्याला व्यवस्थितच द्या मागणे ते मागू देवा करू भक्ती त्याची सेवा करू भक्ती त्याची सेवा करू भक्ती त्याची सेवा मागणे ते मागू देवा करू भक्ती त्याची सेवा करू भक्ती त्याची सेवा करू भक्ती त्याची सेवा काय गुणे तया बाजू काय गुणे तया बाजू काय गुणे तया
ह द्रुपद वडगावकर. हा हा रे हे रे आवाज वाढवता आवाज द्या ऐकू द्या जरा हा हा मागन एक मागू देवा मागन एक मागू देवा मागू देवा मागणे 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 मागू देवा भक्ती कांची सेवा बरु भक्ती त्यांची सेवा सेवा करू भक्ती त्यांची सेवा करू भक्ती त्यांची सेवा करू भक्ती त्यांची सेवा त्यांची सेवा त्यांची सेवा ओले बाबासी काय ओले दयापासी करू भक्ती त्यांची देवा करू भक्ती त्यांची देवा करू भक्ती त्यांची देवा करू भक्ती त्यांची देवा काय उले दयापासी काय उले दयापासी मागणे मागू देवा 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 मागणे मागू देवा मागणे मागू देवा मागू देवा मागणे मागू देवा मागणे मागू देवा मागणे मागू देवा करू भक्ती प्राची सेवा करू
तयापाशी तयापाशी
ते मागो देवा. याचा आवाज आता व्यवस्थित करा, थोड्याचा आवाज वाढवा, याला ट्रबल द्या आणि थोडा विकू द्या. मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा. काय उणे तया पाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. काया वाचा मन, काया वाचा मन, करू देवा हे अर्पण. काय उणे तया पाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. तुका म्हणे विश्वंभर, तुका म्हणे विश्वंभर, ज्याच्याने चराचर. काय उणे तया पाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. जोडून या कर चरणी ठेवितो माता, ठेवितो माता. परिसावे विनंती माझी पंढरीनाथा, परिसावे विनंती माझी पंढरीनाथा. चरणी ठेवितो माता, परिसावे विनंती माझे पंढरीनाथा. असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे पामजकडे पंढरी राया. समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभो, जगन निहित पाणी मंडनम मंडना. तरुण तुलसी माला, कंधरं कंजनेत्रं. सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. जेने अधर्म जितविलाची बळी, तो संभाजी जानन वारी. कावतरला जयाची पुरी, तया छत्रपतीची या चरण कमली साष्टांग नमन करीत असो. आग्यावे गावे माझी सेवा,
घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बांधे क्रोध का प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा वारकरी संप्रदायाच्या काही जणांच्या परिचयातला काही जणांच्या अपरिचयातला जर पाहायला गेलं काही जणांच्या पाठांतरातला अभंग आहे पाठांतरातलाच असतो पण नेमकं तीच आठवत नसते काही काही वेळेस तर दररोज म्हणायचा अभंग असतो पण कीर्तनात घेतलं की आठवत नसते हा सांगायची गंमत अशी आहे संतांची आपल्यावरती कृपा आहे आणि विशेष आजचा हा पर्व काळ आहे पर्व काळ नाही महापर्व काळ आहे तुम्ही म्हणताल महाराज कस काय पर्व काळ आहे काय सासरवाडीला गेलतो का माणसं कशाला पर्व काळ समजतील सांगता येत नाही पण सांगायचा अर्थ ज्या भगवान शंकरांनी या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणजे ते आपण म्हणतो आराध्य दैवत जगाचा पांडुरंग परमात्मा आहे पण पांडुरंग परमात्मा सांगतात की बाबा जरी मी आराध्य असलो तर माझ्यापेक्षा सुद्धा कोणीतरी आराध्य म्हणून त्याला उचलून डोक्यावरती घेतलं नाही पण डोक्यावरती सामान्य माणसाला घेतलं जातं का सामान्य माणसाला डोक्यावरती घेतलं जात नाही अशा माणसाला डोक्यावरती घेतलं जातं त्याच्यापासून काहीतरी फायदा होतो माझा तेवढा अधिकार नाही तुम्हाला सांगायसारखा मी गरीब माणूस आहे बारीक माणूस आहे पण कधी कधी कुठं तर जमत बी नाही मला सांगणार बसा तुम्ही वाजवाय म्हणलं मग काय करायचं आता लय अवघड झालंय आता कुणाची चाल गेली त्याला म्हणायची गरज नाही तुझं स्वर गेला ग बाप आपण ऐकतो करायचं कुणाचा मृदंग काहीच म्हणायची गरज नाही कीर्तनकाराचं बी चुकलं तर खाल्ल्याला सुद्धा काय म्हणता येणार आणि असे आता एक एक नमुने उभा राहिले महाराज ते बघून बघून इंस्टावरती तर आता इंस्टा डिलीट करून टाकलो म्हणजे सांगायचा अर्थ माणसाला सांगणं राहिलं नाही जुने माणसं सांगायचे आणि ऐकायचे सुद्धा बोलताना थोडा नॉर्मल कमी करा म्हणजे स्पष्ट ऐकत आलं पाहिजे सगळं आता आमच्या महिला मंडळाला या बाबतीमध्ये जास्त माहिती असतं जुन्या सासा आपल्या सुनावाला व्यवस्थित समजावून सांगायच्या ऐकायच्या महाराज त्यांनी ऐकायचं म्हणून तिथं चांगलं पण झालो आजकाल एवढं अवघड झाले कोणतीच सून कुण्या सासूचं ऐकायला तयार नाही का माहितीये कारण की माणसाला ऐकून घ्यायची मानसिकता राहिली नाही संप्रदायामध्ये सुद्धा जोपर्यंत आपण ऐकून घेऊन स्वतःचं कल्याण करत नाही तोपर्यंत जीवनाचं कल्याण होत नाही ऐकणं किती महत्वाचं आहे तुम्ही जाऊन कधीतरी पार्वती मातेला विचारा की देवी ऐकणं किती महत्वाचं आहे नेमकं ऐकायच्या टायमिंगला झोप लागली म्हणून एवढं सगळं घडलेलं हा हे सगळं घडलेलं त्याच्यामुळे त्यामुळं आजचा हा महापर्व काळाचा दिवस पाहायला गेलं तर भागवत धर्मामध्ये 5 प्रकारचे चांगले महापर्व काळ सांगितलेले आहेत पण महाराज सांगतात उत्तम उत्तम शिवरात्र जे आजची जी शिवरात्री आहे त्याला उचलून ठेवा उगो ऐकत तिथं विठ्ठल विठ्ठल त्यामुळं आज फक्त परमेश्वराला एकच आवडतो ते म्हणजे नामस्मरण त्या भगवंताचं चिंतन आणि महाराज सांगतात काहीच परमेश्वराची त्या पूजा अवघड नाही बघा माणसं म्हणते देवाला काय ठेवावं देवाची काय भक्ती करावं या देवाला काहीच लागत नाही एक पसाभर पाणी आणि एक बिल्वदळ
एक बेलाचं पान आणि एक पसाभर पाणी त्या लिंगावरती आज निघून टाकलं की त्या माणसाला पाप नाही होऊन जात, म्हणून त्याचं नाव पापनाश ठेवलेलं असतं. पण माणसाच्या जीवनातलं पाप घालवणं काय सोपं आहे का? हा, माणसं पाप करणं सोपं आहे, पण पाप घालवणं अवघड आहे. एखादी कुटाणा करणं सोपं आहे, पण ते कुटाणा इस्तरायला काय लागते ते केले त्याला विचारा. हा, चांगली गोष्ट करायला उशीर लागतात, पण वाईट गोष्ट करायला उशीर लागत नाही. चांगली गोष्ट माणसाला करा म्हणून सांगावं लागते, वाईट गोष्ट माणसाला करा म्हणून सांगायची गरज. शाळा शिकायला शाळेत जावं लागतं का नाही? चांगल्या गोष्टी शिकाय. वागा, शाळेत जातोस का? किती वेळेस माहित तू? तुम्हाला कशाला आणले? शाळेच्या वेळेस लेकरू जात शिकायसाठी, त्याला शाळेत जावं लागतंय. पण शाळेत शिकून सुद्धा त्याच्या डोक्यात राहत, घरी आल्यावर सांगते समजावून अभ्यास कर रे, अभ्यास कर रे, ऐकत नाही. मला सांगा, हे ना कुण्या शाळेमध्ये शिव्या शिकाय जात? हा, जातं का कुण्या शाळेमध्ये? वाईट गोष्ट माणसाला कर म्हणायची गरज नाही, ते घडत असते. आणि चांगल्या गोष्टी करा म्हणून सांगावं लागतं. आणि या चांगल्या गोष्टी करा सांगण्यासाठी संतांचा अवतार आहे. बुडत हे जन न देखे डोळा, येतो कळवळा म्हणून या संत. आई करे जना तुझा महात्माने सांगितलं, ऐक रे जना तुझ्या सोहिताच्या खुनात. सोहित करायचं ना बाबा, तुला चांगलं करायचंय ना, ऐक ऐक सांगतोय ऐक. वेळ गेली नाही, उठ. अज्ञान अंधकार झोपेमध्ये जे झोपलेला असतं ते झोपेतून उठ. कोण जागा आहे मला सांगा इथं बसलेल्या पैकी? माणसं डोळ्यानं जागा आहे, पण आतमधून झोपलेलं आहे. डोळ्यानं जागा आहे, डोळ्यानं सगळं दिसतंय, पण एखादी गोष्ट समोर वाईट होत असली की तिला विरोध करायची ताकद आपल्यात नाही राहिली. महाराज ताकद आपल्यामध्ये. का आपण महापुरुषांचे नाव घेतो? का महापुरुष होऊन गेले? अंगावरती त्यांनी अनेक कष्ट सहन केले, अनेक वार सहन केले, पण वाईट होत असताना त्या वाईटाच्या समोर भिंतीसारखं उभारले, पर्वतासारखं उभारले. आपण जागे आहोत, पण कशा जागे आहोत? डोळे उघडे ठेवून जागे आहोत. संत महात्म्याने सांगितलं, म्हणले बाबा झोपेत जे झोपलायस ना तिथून उठ. उठा, जागे व्हा रे आता. काय करा? स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रेन कहा जो सोवत है, जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है. उठ नींद से आकिया खोल जरा, प्रभु अपने से ध्यान लगा. यह प्रीत करन की रीत नहीं, प्रभु जागत है तुम सोवत हो. जो काल करे सो आज कर ले, आज करे सो अब कर ले. चिड़िया जब खेत को चुग जाए, फिर पछतावे क्या होवत है. एकदा माणसाच्या जीवनातली वेळ निघून गेली ना, काही उपयोग नाही उठून. काय माहिती कोणता माणूस किती दिवस राहणार आहे?
काय माहिती कुणाची भेट कधी होणार आहे. पण माणूस अभिमानाने आणि अहंकाराने एवढा गर्विष्ठ झाला, आपले सगळे विसरला. चुकला असतील हो, आईचं चुकलं असेल, भावाचं चुकलं असेल, बापाचं चुकलं असेल, चुकू द्या, मागा क्षमा, चूक झाली माझी, याच्या पुढून नीट राहतो. नाही ना, महाराज सांगतात एकदा जीवनात ती वेळ निघून गेली ना, माणसानं कितीही पश्चाताप केला तरी उपयोग नाही. म्हणून संतांनी आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी आले फक्त संत आहे. फक्त त्या संताच्या वाटेनं जायचं म्हणून सेवेकरिता घेतलेला अभंग हा मागणीपर प्रकरणातील आहे. संतांनी आपल्याला एखादी मार्ग दाखवलाय. सत्यामध्ये प्रत्येक दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. सत्यातील 3 दिवसाला विशेष महत्व आहे. सत्यातील पहिला दिवस, त्या पहिल्या दिवशी परमेश्वराच्या रूपाचं वर्णन करावं लागतं. सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया तुळशी हार. परमेश्वराच्या रूपाचं वर्णन करायचं म्हणलं की पहिला दिवस राजस कुमार मदनाचा पुतळा रविशेषी कळालो परिया. पहिला दिवस देवाच्या रूपाचं वर्णन आहे. सप्त्यातील जो जागराचा दिवस आहे, ज्या ठिकाणी 7वा काल आहे त्या ठिकाणी 6वा दिवस, आणि ज्या ठिकाणी 8वा काल आहे त्या ठिकाणी 7वा दिवस, त्याला काय म्हणायचं? जागर. आज काय? आजचा सुद्धा शेवटचा जागर आहे, गाजर नाही, जागर. हा, आजचा जागर आहे. आज ज्या व्यक्तीनं जागर केला त्याला उद्या काला घ्यायला मोकळीक झाली. आज का जागर करायचं? आज परमेश्वराची मनोभावातून सेवा करायची. आज सेवा केली, माणसानं शेतामध्ये काम केलं, काम करून बाई बांधावर आली की मालकाला म्हणते द्या. दिवसभर उन्हामध्ये काम केले हो, ते म्हणते उद्या देतो. अगोदरच सांगायचं की मग देणं होत नाही म्हणून. कशाला आला असते आज मी? रामराव पाटील तिकडे बोलवत होते, तिकडे गेले असते की मी. का बरं बोललं जातं? कारण की हे बोलण्यासाठी त्या माऊलीनं दिवसभर उन्हामध्ये काबाड कष्ट केले तुमच्या शेतात म्हणून बोलत आहे. आणि हे तुम्ही का बरं गप्प ऐकून घेऊ लागलो? कारण की तुम्ही कुण्या तरी गोष्टीमध्ये त्यांच्यापेक्षा कमी पडलो म्हणून ऐकून घेताय. बघ महाराज, जन भगवंताची सेवा एखादी माणूस जर अशा माणसाला बोलत असेल तर परमेश्वराची सेवा करून जर परमेश्वरानं जर त्याच्या कामाला नाही पडलं, का बरं शिव्या देणार नाहीत? संत सांगा की मला. का बोलणार नाहीत? का शिव्या देणार नाहीत? पण तो अधिकार प्राप्त होण्यासाठी अगोदर सेवा करावी लागते. काय करावी लागते? संप्रदायामध्ये किती चांगले तैत कपडे घालून आले याला किंमत नाही. मी किती चांगलं गंध लेवलं, किती चांगलं नाही 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 त्याला किंमत नाही. संप्रदायामध्ये तुम्ही किती वाकलात आणि किती चांगल्या पद्धतीने सगळ्या सोबत राहायला महत्व आहे. तुमच्या पाठांतराला महत्व नाही, लक्षात ठेवा. पाठांतर तुमचं किती असू द्या, कितीही ज्ञान असू द्या, पण त्या ज्ञानामध्ये प्रेम आणि सुख नसेल, सेवा नसेल, तर तुमच्या ज्ञानाला झिरो किंमत आहे. आणि हेच उद्धवाला सांगण्यासाठी श्रीमद भागवतामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यानं उद्धवाला तिकडं गोकुळात पाठवलंय उपदेश करण्यासाठी. माणसाच्या जीवनामध्ये सेवा भाव आहे. मग महाराज संत महात्मे सांगतात की आमची सेवा आहे, ज्याची खरी सेवा त्याच्या भय नाही जीवा. सेवा चांगली आहे म्हणून देवाला बोलायची ताकद आहे, देवाला भांडण करायची ताकद आहे. आपण शेजाऱ्याला गप शिव्या देऊ शकत नाही. देतो का? देऊ शकत नाही महाराज. जर एक शिवी दिलं तर तिकडून 2 हात येतील. होत नाही आपली ताकद. पण जग ज्याच्या ताब्यात आहे, संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे, त्याच्या सोबत शिव्या द्यायला काय संताला सेवा करावी लागली असेल? नारे विठ्या मूळ मायेच्या कारट्या
आपल्याला आज फक्त IPL खेळायचं आहे, 6 आणि चौका मारायचा, एक का दुर्री घेत बसायची नाही. विठ्ठल एवढं बोलण्यात सामर्थ्य जगाच्या मालकाला म्हणावं. तुझी रांडरंडकी झाली. जर असं जर गल्लीत येताना एक आईनं जर दुसरीला जर म्हणलं, महिला मंडळ रस्त्याने येत असताना उगू सहज आता इकडं पापनाश इकडे येत असताना देवस्थानकड उगू सहज शेजारणीला शिवी देऊन बघा बरं काय होतंय ते. पण जगाच्या मालकाला एवढी शिवी दिली तरी पचवण्याची ताकद होते. याचं कारण होतं सेवा. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. जीव आणि भाव देवाला समर्पित करण्याची सेवा संताची होती. म्हणून संत महात्म्याला देवाला बोलायचीही ताकद होती आणि देवाला मागायचीही ताकद होती. विठ्ठल आजची जी जागराची सेवा आहे ती जागराची सेवा म्हणजे आज प्रत्येक गावाल्यानं येऊन कमीत कमी 10 मिनिट तरी सेवा करायची असते. आज नाही, हा जो सप्ताह चालू झाला या सप्त्यामध्ये ज्यांनी कोणी सेवा केली त्यानं उद्या प्रसादाचा अधिकारी आहे. बरेच जण म्हणतात महाराज जर सप्त्यात नाही जरी आलं काल्याला येऊन प्रसाद घेऊन गेलं की मोक्ष आहे. कशाचं मोक्ष? मोक्ष नाही महाराज. काला ज्याची सेवा न करता हातामध्ये काला घेतला ती फक्त लाहीच आहे बरं का. पण ज्याची सेवा झालेली आहे आणि त्यानं जर येऊन काला घेतला तर तो प्रसाद आहे. आणि तो प्रसाद घेतला की माणसाला मोक्ष आहे. पण तो प्रसाद समजा आता ह्याच्या पुढलं सांगतो. समजा महाराज आम्हाला 8 दिवस येताच आलं नाही पण माझी इच्छा आहे काला घ्यायची. अधिकार संपन्न महात्म्याच्या हातून काला घेतला की त्याला मोक्ष. पण अधिकार संपन्न महात्म्याचा स्पर्श होण्यासाठी त्याच्या सहवासात राहावं लागतं. म्हणून आजचा 32 दिवस जागराचा आणि उद्याचा 1 दिवस आहे बघा बंदिश. त्याला काय म्हणायचं? काला. का हाला हे कळालं की बरोबर माणूस हलतो. काला कसं माहिती आहे का सांगतो. काला झाला की गावामध्ये दौंडी द्यायची गरज नाही, माईक मध्ये सांगायची गरज नाही. ऐका हो ऐका, चोराखळीतील सर्व भाविक भक्तांना कळण्यात येते की आजचा शेवटचा दिवस काल्याचा होणार आहे. उद्यापासून कोणी भजनाला कीर्तनाला येऊ नका सांगायची गरज पडते का? येतच नाही. एकदा काला झाला की सगळ्याला कळतं की आज सांगता झाली. वारकरी संप्रदायामध्ये काल्याची पद्धत हे अनादी कालापासून आहे आणि ज्या ठिकाणी काला नसतो तिथला सप्ताह अपूर्ण असतो. विठ्ठल संतांनी सांगितलं की बाबा तुम्ही सेवा करा. आता प्रत्येक जण या चोराखळीमध्ये हे जे पापनाश देवस्थान आहे खरंच महाराज स्वयंभू देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे. काही देवस्थानाला गेल्यानंतर त्या ठिकाणचं वातावरण सांगून जातं की देवस्थान कसं वातावरण सांगून जातं. काही ठिकाणी गेल्यानंतर माणसाला देवस्थान चांगलं असतं पण तिथल्या लोकांनी त्याची निगराणी व्यवस्थित ठेवलेली नसते. पण खरंच या चोराखळीकर त्याचबरोबर वडगाव आजूबाजूचे जेवढी काही पंचकृषीची मंडळी आहे या पंचकृषीने हे देवस्थान जे ठेवले ना खरंच तुमच्या चरणावरती नतमस्तक व्हावं. कारण की एवढ्या दूर तुमची श्रद्धा बघून तुमचा भाव बघून खरंच तुमची भक्ती बघून कैलाशीवन जगाचा मालक शंकर भगवान आज या कीर्तनामध्ये येणार आहेत. तुमचा जो भाव आहे निश्चिम भावानं तुम्ही आज या शिवरात्रीला घरचं सगळं सोडून एवढ्या गावाच्या बाहेर यावं आणि या ठिकाणी तुम्ही येऊन त्याची सेवा करावं. कैलासहून महादेव प्रभू आणि त्यांच्या सोबत पार्वती माता आजच्या या कीर्तनामध्ये येऊन बसलेले आहेत पण कुणाच्या जवळ बसले ते सांगता येत नाही. त्यामुळं कमीत कमी आजचं कीर्तन व्यवस्थित ऐका. मी जास्त वेळ घेणार नाही. बरोबर 9 वाजता विना घेतलंय, बरोबर 11ला आरती सहित होईल. आपला टायमिंग काय 9 ते 11. मला काय म्हणायचं ज्या वेळेस आपण नांगरायला ट्रॅक्टर घेऊन जातो तेल कितीचं टाकतो?
5-10 हजाराचा टाकतो ना ट्रॅक्टर, मला काही त्याला माहिती असते. 5,000चं तेल घातल्यावर जर 2 एकर नांगरायचं असेल, आता आपल्याकडे लय तेल उरलंय म्हणून शेजाऱ्याचं नांगरून देऊन येते का? आपलं जेवढं आहे तेवढंच नांगरते ना, तसं आपलं जेवढं आहे तेवढंच नांगरलेलं चांगलं असते. कडकडचं रान हाणलं की भांडण लागत असते. विठ्ठल आजचा दिवस म्हणजे जागराचा. आजच्या दिवसामध्ये जे सेवेकरिता अभंग घेतलाय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा, तुकोबाराय आजच्या अभंगातून जगाच्या मालकाला मागणी मागतात. मागणी न मागता आपल्याला कसं मागायचं ह्याचं अनुकरण आपण करावं म्हणून सांगतायत. मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा, काय उणे तयापाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवाला मागत असताना त्या देवाची सेवा घडावी, त्या सेवेतून त्याची भक्ती व्हावी आणि त्या भक्तीतून माणसाला काहीतरी प्राप्त व्हावं, असं जगाच्या मालकाला मागा. का? कारण की आपण ज्याच्याकडे मागत आहोत तो का सामान्य आहे का? काय येऊन येतं यापाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. आता या रिद्धी सिद्धी जे आहेत, हे रिद्धी म्हणजे भोग आणि सिद्धी म्हणजे माणसाच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या इच्छे. एकदा माणसाला रिद्धी सिद्धी प्राप्त झाली, बरेच या समाजामध्ये माणसं आहेत, महात्मे आहेत, त्या महात्म्यांना रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. काय होय रिद्धी सिद्धी? ही रिद्धी सिद्धी म्हणजे जगाच्या मालकाची भक्ती करत असताना अगोदर त्या महात्म्याला आपले इंद्रिय ताब्यात आणावे लागतात. काय करावं लागतं? इंद्रिय ताब्यात आणावं लागतं. आपले इंद्रिय ताब्यात नाहीत म्हणून आपलं कुबड निघतं. आपले इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीत म्हणून आपली कंबर दुखते. आपले इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीत म्हणून आपले गुडघे दुखतात. ज्या महात्म्याची इंद्रिय ताब्यात असतात त्याला बसायला लावा, त्यानं बरोबर आपापल्या पोझिशन मध्ये बसत असतो. अगोदर त्या माणसाला इंद्रिय प्लेस करावे लागतात. ज्या वेळेस या माणसाने इंद्रियाला आकळलं त्याच्यानंतर त्या माणसाला आपल्या मनावर त्यावर घालावा लागतो. मन आपल्या ताब्यात आलं त्याच्यानंतर बुद्धीला ताब्यात घ्यावं लागतं. बुद्धीला ताब्यात केलं त्याच्यानंतर जगाच्या मालकाचं चिंतन करत त्या परमात्म्यापर्यंत जावं लागतं. इडा, पिंगला, सुषुम्ना ही त्रिकुटावरती ज्यावेळेस या 3 नाड्याचा संगम करून माणूस ध्यान धारणेमध्ये लागतो आणि ज्या वेळेस आता परमपदाला प्राप्त व्हायचं असतं, जगाच्या मालकाच्या दरवाजात गेलेला असतो. फक्त आता देव भेटणारच असतो, पण त्याच्या अगोदर जगाचा मालक त्याच्या समोर 2 बाहुले टाकतो. बाहुले म्हणजे या बाहुल्यासोबत त्यानं खेळत बसल का माझ्यापर्यंत डायरेक्ट येऊन माझी प्राप्ती करत. म्हणून जे 2 बाहुले आहेत त्या 2 बाहुल्याचं नाव आहे रिद्धी आणि सिद्धी. हे काय आहेत रिद्धी सिद्धी? एकदा माणसाला रिद्धी सिद्धी प्राप्त झाली, असे अनेक उदाहरण आहेत. सहज पंढरपुरामध्ये दादाच्या फळावरती तूप वाढायची पद्धत आहे. तूप घागरीनं तूप आणायचं आणि वाढायचं. पण योगायोग महाराज नेमकं आणि विशेष वारकऱ्यानं जेवढं तूप खाल्लं तेवढं. आई आपल्या पोळीसारखं तूप नाही. आपलं तूप कसं असतंय, हे फक्त बोट बुडवायचं आणि त्या ह्याला लावायचं पोळीला. पण ते आपलं तूप तसं नाही. वारकऱ्याला तूप पहिली पंगत तुपाची, पहिली पंगत मस्त पुरणपोळी आणि तुपाचे खाईल तेवढं तूप टाकायचे. आणि महाराज नेमकं 2-3 पंक्ती उठल्या आणि तूप कमी पडलं. गेले सगळे, पंगत थांबली, लोक जेवायचे थांबले. महाराजाकडे गेलं, सांगितले, म्हणले महाराज अरे काय झालं? म्हणले पंगत का थांबली? सांगितलं, म्हणले महाराज तूप संपलं. म्हणले तूप संपलं? बरोबर, इकडे चला माझ्यासोबत. महाराजांनी पंढरपुरावरून आपल्या फळावरती सगळे लोक सोबत घागरी घेऊन ज्या ठिकाणी चंद्रभागा आहे त्या चंद्रभागेमध्ये यावं. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये ती घागरी बुडवाव्या. सांगितलं, म्हणले घ्या खांद्यावर. खांद्यावर घेवं आपल्या फळावरती यावं. जे तुपाचं मोठं भरून आहे त्याच्यामध्ये ती घागरी ओताव्या. भरत असताना पाणी होतं आणि ओतत असताना तूप होतं. याला रिद्धी सिद्धी म्हणतात. आणि असे अनेक महात्मे प्रत्येक भागामध्ये होऊन गेलेले आहेत. याही भागामध्ये तसे महात्मे होऊन गेलेले आहेत.
काही माणसाच्या हातानं हे आध्यात्मिक काम होतात, काही माणसाच्या हातानं राजकीय काम होतात, आणि काही माणसं असे असतात त्यांच्या हातानं राजकीय होतात, सामाजिकही होतात आणि आध्यात्मिकही होतात. पण हे होण्यासाठी त्या जगाच्या मालकाचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागा लागतो. ज्या पद्धतीने या मंदिराचं जीर्णोद्धार करणाऱ्या रणरागिणी अहिल्यादेवी होळकर आई साहेबांनी काशी पर्यंत घाट बांधले आणि आपलं नाव अजरामर करून गेलं. सांगायचा अर्थ जगाचा मालक अशाच काही माणसाकडून चांगले काम करून घेत असतो. महाराज आपली आजा गेला, पंजा गेला. महाराज सांगतात आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तो सगळे आपण चाललो. पण इमानदारीनं मला सांगायचं की तुमच्या पंजोबाचं नाव काय होतं सांगायचं. आजचं कीर्तनाचं पाकिटच त्याला माहित नाही. महाराज आपल्या पंजोबाचं नाव म्हणजे आपल्याला माहित नाही. पण त्या किती दिवस जाऊन झालं, पण आजही आपण त्या देवीचं नाव घेतलं की मनामध्ये त्यांच्याबद्दल आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो. आणि अशी मायमाऊली होती म्हणून या महादेव प्रभूचे अनेक देवस्थान बांधण्याचं काम त्या मायमाऊलीने केलं. म्हणजे सांगायचा अर्थ माणसानं चांगले कर्म करून गेला की तीच त्याची पोचपावती असते. विठ्ठल जगाच्या मालकाची कृपा असणारा माणूस काही करतो. पण जगाचा मालक त्याला प्राप्त करून घ्यायचा नसेल तर रिद्धी सिद्धी त्याच्या जे दाशी आहेत ते दाशी सहज देऊन टाकतो. मग महाराज सांगतात एक काम केलं पाहिजे, काया वाचा मन करू देवा हे अर्पण. जगाच्या मालकाला काया दिली पाहिजे. आताच मी तुम्हाला सांगितलं काया वाचा मन आणि त्याच्या पलीकडे बुद्धी आहे. गीतेमध्ये सांगत असताना दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला देवाने उपदेश करत असताना या इंद्रियाबद्दल, मनाबद्दल आणि बुद्धीबद्दल सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेस माणसाने या तिन्हीवर ताबा मिळवला मग मला भेटणं काही अवघड नाही. आणि ते मला भेटण्यासाठी अगोदर माणसाला शरण यावं लागतं. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारीन मी जन्म मरण. या लागे शरण शरण मीच एकू म्हणून मनवनी शरण जावे. बोला मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी. काय करतो तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. सांगायचा अर्थ काया वाचा मन करू देवा हे अर्पण. काय उने तया पाशी रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. आणि तुकोबाराय सांगतात की तो म्हणजे या संपूर्ण विश्वाला भरून उरणारा म्हणजे तो विश्वंभर आहे. त्याच्याकडे काहीच कमी नाही. तुका म्हणे विश्वंभर ज्याच्याने हे चराचर. काय उने तया पाशी रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता अवघ्या काही वेळामध्ये आपण थोडंसं चिंतन करू आणि वाचनाला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल अभंगाचं चिंतन करत असताना पहिला प्रश्न माणसाच्या समोर असा उभारतो की महाराज संत कधीच देवाला मागत नाहीत. हा पहिला विषय. काही मागणे या माणूची आम्हाला काही मागायचं नाही. पण संताला विचारलं म्हणजे तुम्हाला काय पाहिजे. देवानं विचारलं तुम्हाला काय पाहिजे. संतांनी सांगितलं म्हणले देवा
अरे संपूर्ण सुख तुझ्या जर पायाजवळ लोळून घेत असेल आणि ते पाय जर आमच्या जवळ असतील तर आम्हाला मागायचे का? तू का म्हणे काही न मागे आली ग. तू का म्हणे काही न मागे आली ग. मायकांना आवाज द्या सगळ्या. काही न मागे आली ग. तुझ्या मागे सुख वा एकदा जोरदार टाळ्या होऊ दे एकदा. वा वा छान. कारण असे वजनदार माणसं कीर्तनात असले की आम्हाला काय नाही, आम्ही सहज असं निघून जातो. चांगले चाल्याने चांगले प्रमाण म्हणणारे महात्मे असले की आमच्यासारख्याला समाधान असते. कारण की आमच्या जवळ कमी भांडवल असते, यांची भर पडली की अजून जरा उड्या मारायचं. तुका म्हणे काही नग मागो अनिक तुझे पायी सुख सर्व आहे. महाराज ज्या ते तुकोबाराय जगाच्या मालकाला काही मागत नाहीत, पण म्हणतात तुझे पायी सुख सर्व आहे. तुझ्या पायाजवळ सगळं सुख लोळण घेत. मागायचं तर नाही म्हणतात आणि मागल्याशिवाय पण राहत नाही. बघा की काही माणसं अशी असतात त्यांना पाहिजे तर सगळं असतंय पण मागत तर काहीच नाही, पण भेटत तर सगळंच असते. आणि हे कुणाकडून शिकायचं माहितीये? सध्या जिल्हा परिषद झाले ना, त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगले घर भरले त्यांना माहिती आहे. लोकाला माहिती पण नाही आणि लोकाला माहिती पण म्हणायची हिंमत नाही. हा सांगायचा अर्थ, मागणारा माणूस जो मागतो तो देणारा माणूस त्या पात्रतेचा पाहिजे. पहिला प्रश्न. मागायचं नाही असं मागा, पण नेमकं अगोदर मागत असताना देणारा त्या पात्रतेचा असावं. विशेष घेणारा सुद्धा त्या पात्रतेचा असावं आणि ते घेतलेलं पात्र व्यवस्थित शेवटपर्यंत सांभाळणारा असावं तर ते टिकत असतं. त्याचा जराही अभ्यास झाला नाही आणि त्याच्या समोर वेदांत सांगायला चालू केलं, देणारा चांगला महात्मा आहे पण घेणारा नाही तर काय उपयोग आहे? जे माणसाला पचतं आणि जे माणसाला रुचतं ते सांगितलं तर ते भेटत असतं. तुकोबारा या ठिकाणी मागणारे पण देणारा समोरला चांगला आहे म्हणून मागताय. तोची एक दानशूर दाता. देणारा दानशूर दाता आहे, मागायचं त्याच्याकडे आहे. पण संत तुकोबारा आहे काय मागत असताना काय वेडे आहेत का? संत सांगतात की आम्हाला काही मागायचं नाही, पण मागत असताना तुकोबारा आहे मागतात ह्याच्या माग थोडा विचार करण्याची गरज आहे. ऐका, तुकोबाराय देवाला मागत असताना स्वतःच्या वैयक्तिक जीवनाबद्दल तुकोबाराने कधीच काही मागितलं नाही. माझा प्रपंच चांगला व्हावा, माझा प्रपंच थाटावा आणि मी सगळीकडे नामोल्लेखित व्हावं म्हणून तुकोबाराने देवाकडे कधी काही मागितलं नाही. जर पाहिला गेलं आपल्याकडे सगळंच आहे. मला सांगा इथं बसलेल्या पैकी की महाराज मला माझं स्वतःच घरच नाही असं म्हणणारे किती जण आहेत? वरी हात करा. जरी त्याला राहायला घर असेल किंवा नसल तर शासनाने एक नवीन स्कीम काढली, ज्याला राहायला घर नाही त्याला पैसे दिले प्लॉट घ्यायला, म्हणजे द्यायला पण तयार आहे. घर आहे, संपत्ती आहे, घरामध्ये आज प्रत्येकाला राशन भेटतंय फुकट. फुकट. हा देवी फुकट आहे. हा आणि ते फुकट झाले म्हणूनच काम करू वाटणं गेले. सगळे फुकट झाले आता. माणसाला आळशी वृत्ती वाढलेली आहे. अर्थशास्त्राच्या नियमामध्ये चाणक्य असे सांगतात, ज्या वेळेस माणसाला फुकट खायची सवय लागते त्यावेळेस माणसाला काम करावं वाटत नाही. आणि माणसामधले काम करण्याची प्रवृत्ती कमी झाली की तो देश ते राज्य पतनाकडे जात असतो.
आणि त्या पतनातून त्याला बाहेर पडायचं असेल तर अगोदर माणसाला आयतं खायचं बंद करावं लागतं. आज का बरं एवढे सगळे वाढले रोग? माणसाला काम करायची वृत्ती राहिली नाही. पहिलेचे माणसं शेताकड दिवसातून 3 वेळा जाऊन यायचे. आता फोन लावून मोटर चालू आहे, फोन लावून मोटर बंद आहे. सुविधा झाल्या, सुविधा होऊ नये असं माझं म्हणणं नाही, पण माणसानं कर्तव्य दक्ष आणि कर्तव्य पार करणारा माणूस असावा. पहिलंचे माणसं जगाच्या मालकाची सेवा मनोभावातून करणारे होते. महाराज आपल्याला आज प्रत्येक गोष्ट आहे. तुकोबाराला विचारा, तुकोबाराया तुमच्या जीवनाचं कसं आहे? तुकोबाराय सांगतात, देवा अरे कधी माझ्या संसाराबद्दल मी घराने केली. तुकोबाराय तर सांगतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. तुकोबाराय म्हणतात, बरं झालं देवा माझं दिवाळ काढलास. दिवाळ निघाल्यावर लोक देवाला शिव्या देतात. देतात का नाही सांगा? देवाला शिव्या देणारे लोक आहेत. पण तुकोबाराय सांगतात, देवा बरं झालं माझं दिवाळ काढलास. काय म्हणतात? बाईल गेली मज देखता, नवती संसाराची चिंता. बायको त्यांच्या समोर अन्न करून मरावं. घरात एवढं वैभव संपन्न असून सुद्धा संपूर्ण समाजाला देणारे म्हणजे संत जगद्गुरु तुकोबाराय. का तुकोबारायचं नाव सगळेजण आतुरतेने घेतात? का जगद्गुरु तुकोबारायाबद्दल बघत असताना प्रत्येकाला वाटतं की तुकोबाराय का? कारण तसं त्यांनी वागले आणि स्वतःचा त्याग एवढा केला. समोर असणारी गोष्ट सुद्धा नंतर लात मारली म्हणून वैराग्य मूर्ती नाव पडलं. सहज प्राप्त व्हावं आणि प्राप्त झालेलं नग म्हणावं तर त्याला वैराग्य म्हणतात. नाहीतर आपलं असं झालं, द्यायला कुणीच नसते पण हेच म्हणते मला भरपूर जण द्यायला आले इलेक्शन मध्ये, पण मी कुणाचं घेतलं नाही का कुणी दिलं नाही, त्याला वैराग्य म्हणत नाहीत. घेतलं नाही वैराग्य त्याला म्हणतात. एखादी वस्तू असावी, ती वस्तू माणसाच्या उपयोगाची असावी, त्या वस्तूची त्याला गरज असावी आणि ती गरज असलेली वस्तू मग त्याला कोणीतरी देण्यासाठी दाता असावा. ती वस्तू समोर आणलेली असावी आणि त्याच्या हातात आणि डोळ्याच्या देखत असावी आणि त्यावेळेस त्याने त्या वस्तूला नाही म्हणावं, त्याला वैराग्य म्हणतात. मग जगद्गुरु तुकोबारायांच्या घरचं वर्णन करताना तुकोबाराय सांगतात, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढते भिके कुत्रे घर राखती. घरामध्ये सगळं होतं पण समाजाला वाटून टाकलं. समाजाला सगळं वाटून टाकलं. घरामधलं जेवढं धान्य आहे तेवढं धान्य बाहेर आणलं आणि बाहेर आणून सगळं धान्य लोकांना वाटून टाकलं. मग सांगतात आपल्या जवळचं असलेलं सगळं समाजाला दिलं. मग तुकोबारायाजवळ काहीच राहिलं नव्हतं. आता मला सांगा, देवाला तुकोबारायाने मागावं का नाही? जवळ तर काहीच नाही. आणि ज्या वेळेस जगाच्या मालकाला क्यू आली, जवळ काहीच राहिलं नाही. जगाच्या मालकाला दया आली, म्हणले तुकोबाराया हो माझी एवढी सेवा केला तुम्ही, एक काम करा काहीतरी मागा. मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. आता हेची म्हणजे काय दे, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. का पाहिजे? तुमच्या घरातलं सगळं गेले, दिवाळा निघाले, धन दौलत घ्या, आनंदानं राहाचाल, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. जगाच्या पाठीवरती पैसा नग म्हणणारे म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया विठ्ठल. हे मागणं म्हणजे काय? तुकोबाराला सहज भेटणार होतं. पण जगद्गुरु तुकोबारायांना एका गोष्टीचं ज्ञान झालं होतं की ज्या वेळेस आपण देवाचं काहीतरी मागतो त्यावेळेस जीवनामध्ये धोका होत असतो. आणि ज्यांनी आजपर्यंत देवाला देवाचं मागितलं त्या सगळ्या माणसांपासून देव दूर गेलेला आहे. दूर गेलेला देव त्यांच्यापासून. स्वप्नात सुद्धा नंतर त्यांच्या देवाला नाही. तुकोबाराय सांगतात, म्हणले देवा कौरव पांडवाच्या युद्धामध्ये ज्यावेळेस अर्जुन आणि दुर्योधन हे दोघं तुला मागण्यासाठी आले,
त्यावेळेस तू दोन गोष्टी त्यांच्या समोर ठेवलास. काय ठेवलास? युद्ध आहे भावाभावाचं, दोन्ही भाऊ आहे. आणि ज्या वेळेस हे दोघं आलेले, सगळ्यात अगोदर दुर्योधन गेला होता. आणि दुर्योधन गेल्यामुळं जगाचा मालक मात्र दुर्योधन आला म्हणून शयन करण्याचं सोंग घेतलं, झोपेचं सोंग घेतलं. बऱ्याच माणसाला, चांगल्या माणसं, वाईट माणूस त्यांच्या जवळ आला की बोलणं टाळत असत. आणि टाळल्यानंतर त्या बोलणाऱ्यानं ओळखावं, आपलं इथं जमत नाही, आपण इथं बोलू नये, समयसूचकता असावी. पण काही माणसाला सवय असते कुठं बी जाऊन काही बडबडायचं. दुर्योधन आला आणि आल्यानंतर देवाच्या उशाला बसला वजनात. म्हणला मी आलोय अगोदर, बघू म्हणला आता अर्जुन कुठे. अर्जुन आला आणि अर्जुन आल्यानंतर जगाच्या मालकाच्या चरणांजवळ बसला. आणि भक्ताचं ठिकाणच देवाचे पाय आहे. आणि ज्या वेळेस जो भक्त देवाच्या पायाजवळ बसतो म्हणजे साक्षात लक्ष्मीच्या सोबत बसत असतो. पाय लक्ष्मीच्या हाती तेसे यावे का कोळती. आणि महाराज ज्या वेळेस तो अर्जुनानं पाहिलं आणि अर्जुनाला जगाच्या मालकानं पाहिल्या जगाचा मालक उठून बसला. आणि उठून बसल्यानंतर विचारलं, म्हणले अर्जुना कधी आलास? दुर्योधनानं म्हणला, काय देवा तुझी कमाल म्हणला, खऱ्याची दुनियाच नाही म्हणला. म्हणलं का? सगळ्यात अगोदर मी आलो, पण तू मला न बोलता त्याला बोललास. सांगितलं म्हणले तू इकडं बसल्यामुळं मी तुला बघितलं नाही. बोला म्हणले कस काय आला? आता हा जगाचा मालक आहे महाराज, ह्याला काय कळत नाही मला सांगा. आपल्याला किती दिवस कीर्तनात बसायचं, किती दिवस या धर्म मंडपामध्ये बसायचं आणि कुण्या दिवशी गावच्या बाहेर स्मशानामध्ये फुकायचं, हे ज्याच्या हातामध्ये त्याला कळत नाही. होय कुठं काय होणार आहे? त्याला सगळं ज्ञात होतं, पण सोंग असं धरायचं, न कळे का नोबाचे कोडे. त्याचं कोड कुणाला कळत नाही. विचारलं म्हणले कस काय आलात? सांगितलं म्हणले देवा आमचं युद्ध होणार आहे, कौरव पांडवाच्या युद्धामध्ये तू आमच्या सोबत पाहिजे. अर्जुनाला विचारलं म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? देवा तू आमच्या सोबत पाहिजे. सांगितलं म्हणले मी एकटा तर दोन्हीकडे राहू शकत नाही, आणि जर मी दोन्हीकडे एकटा राहिलं मग युद्ध कसं होणार आहे? एक काम करा, दोन विभाग करतो. म्हणले काय? एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला माझं जेवढं नवरंग सैन्य आहे तेवढं नवरसंग सैन्य. एका बाजूला सैन्य सगळे पायदळ, घोडे, हत्ती, सगळं सैन्य, वैष्णव सैन्य सगळं एका बाजूला, आणि एका बाजूला मी. आणि जर गरज जर पडली तर 4 हिताच्या गोष्टी मात्र सांगणार. उलट हातात शस्त्र धरणार नाही. सांगितल्यानंतर आता दुर्योधन म्हणला मग ह्याला घेऊन का जाळायचे का म्हणला. आता मला सांगा, जर भांडणं झाल्यावर भाऊकीच्या लोकांनी म्हणावं आम्ही सोबत येता पण शिवी देत नाही, कोण माराया अंगावर तर त्याला धरत नाही, उलट 2 हान म्हणून सांगता. तर असं म्हणणाऱ्या माणसाला तुमचं भांडण होऊन सोबत घेऊन जावा. 2 खणके खायच्या अगोदर 8 खणके खाऊन घालायला लागतं. मग युद्धाच्या ठिकाणी माणसाच्या बुद्धीला महत्व नाही, किती माणसं समोरून आहेत त्याचं युद्ध धरलं जातं. पण दुर्योधनाला वाटलं म्हणले सगळे घेतलं म्हणजे माझं आहे, देवाचं सगळं सांगितलं म्हणजे देवा तुझे जेवढे सैन्य आहेत तेवढं दे मला, बस तू नको. अर्जुनाला विचारलं म्हणजे अर्जुना तुला काय पाहिजे? देवा तुम्ही भेटलात ना, याच्यापेक्षा दुसरं काही नको. मग मी भेटलो ना, देवानी फक्त 4च गोष्टी हिताच्या सांगितल्या आणि यानं देवाचं सगळं घेतलं होतं. एकानं देवच घेतला, एकानं देवाचं घेतलं. आता मला सांगा या दोघांपैकी जिंकलो कोण? पांडव आले ना, पांडवाचे कोणीच मेलं नाही, कौरवाचं कोणीच वाचलं नाही. याचं कारण ज्यांनी ज्यांनी साक्षात जगाच्या मालकाला आपलंसं केलं त्याचं जन्म मरणाचं संकट गेलं. ज्यानं भगवंताची भक्ती जवळ केलं त्याचं जन्म मरण गेलं. म्हणून तुकोबारायांनी सांगत असताना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं, गणिते मागो देवा
आणि ते मागू देवा, करू भक्ती त्याची सेवा. देवाला मागत असताना देवाच मागा. देवाच जवळच मागितलं की माणसाला समोर धोका होतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, सगळ्यात महत्वाचा जो देव आकळाला जातो तो म्हणजे भक्तीने आकळला जातो. नारदांनी ज्यावेळेस विचारलं, म्हणले देवा तुमचा ठाव ठिकाणा कुठं? तो मी वैकुंठीही नसेन, एक वेळ प्रतिबिंब भानुहीन दिसे. महाराज सांगतात, मी वैकुंठात राहणार नाही, मग मी नेमकं सापडणार कुठं? परितया पाशी पांडवा, हरपला मी घेव सावान. जेत नाम घोष बरवा, करते माझा माझे भक्त गाती. भक्त गाठी जेते, नारदामी उभा तेते. महाराज सांगतात, ज्या ठिकाणी जगाच्या मालकाचं नामस्मरण चालू आहे त्या ठिकाणी मी आहे. पण भगवंताचं चिंतन चालू ठेवण्यासाठी अगोदर आपला अंतःकरण शुद्ध करावं लागतं, तेव्हा जगाच्या मालकाचं नामस्मरण मुखाला येतं. मग देवाची भक्ती करण्यासाठी सुद्धा माणसाला एका जन्माचं नाही, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे देवाच्या चिंतनामध्ये प्रेम दिवसेंदिवस वाढत जाणे म्हणजे भक्ती आहे. आणि देवाच्या चिंतनाबद्दल प्रेम वाढण्यासाठी अगोदर देवाचं स्वरूप लक्षात घ्यावं लागतं, देवाच्या स्वरूपाचं विशेषत्व कळावं लागतं, देवाचं नामस्मरणाचं महत्व कळावं लागतं. आणि त्याच्याजवळ गेल्यानंतर काय होतं हे कळालं की आपोआप आपली भक्ती वाढत जाते. एखाद्या माणसाचं वजन काय आहे हे माणसाला कळालं की त्या माणसाची द्यायची रिस्पेक्ट वाढत असते. आणि त्या माणसाची व्हॅल्यू जर कळाली नाही तर त्याला कोणच विचारत नाही. मला सांगा वकील साहेब, माणसं ज्या वेळेस तुम्हाला त्यांच्या घरचं भांडणं झालं नाही त्यांनी तुम्हाला किंमत देतात का? खरं सांगायचं. त्यांचं भांडणं झालं नाही, त्यांच्या घरात काहीच नाही, किंमत देतात का? नाही. पण त्यांच्या घरामध्ये काहीतरी कुटाणा व्हावा आणि समोरच्याने ह्याच्यावर केस टाकावी आणि याचं कोण्याच वकिलाला काहीच सापडू नये आणि त्या जागी जर तुम्ही सापडलो आणि त्याचं व्यवस्थित जर मुद्दा सोडून दिलो, आयुष्यभर विसरते का? नाही, त्यानं विसरत नाही. कारण माणसाला त्या माणसाची किंमत कळाली की माणसाबद्दल त्या माणसाचं प्रेम वाढत जातं आणि भक्ती वाढत जातं. जगाच्या मालकाची किंमत आपल्याला कळाली, मी कशाला जर कळाली नाही म्हणावं तरी तर आलो पण नसतो. याचा अर्थ किंमत जगाच्या मालकाची माहिती आहे, पण त्याच्याकडे जाण्यासाठी आपण घाई करत नाही. विठ्ठल म्हणून देवाच्या बद्दल भक्ती वाढण्यासाठी सुद्धा माणसानं सतत चिंतनामध्ये रत राहिलं पाहिजे. आणि माणसाचं चिंतनामध्ये रत झालं. तुकोबाराला माहिती आहे, म्हणले देवा प्रत्येक वेळेत मी तुझ्या सोबत राहिलो. पहिला जगद्गुरु तुकोबारायचा अवतार अंबऋषी, दुसरा अवतार प्रल्हाद,
कृतयुगामध्ये प्रल्हाद या रूपानं आहेत, त्रेतायुगामध्ये अंगद या रूपानं आहेत, द्वापार युगामध्ये उद्धव या रूपानं आहेत, कलियुगामध्ये नामदेव या रूपानं आहेत. आणि नामदेव रायाचा सांगत असताना महाराज सांगतात, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. महाराज सांगतात चारही युगामध्ये नामदेव राय होते. आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येतून या, संपूर्ण संप्रदाय येथून झाला. महाराज ज्ञानदेवी रचला पाया, उभारिले देवालया. महाराज सांगतात तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. महाराज सांगतात ते जे तुकोबराय आहे, त्या तुकोबरायांनी वारकरी संप्रदायाचं कळस म्हणून स्थान भूषवलं. ते तुकोबराय प्रत्येक युगात परमेश्वरासोबत राहिले. त्यांना फक्त एक कळालं, जगाच्या मालकाची भक्ती ज्यांनी ज्यांनी केली त्यांना त्यांना जगाच्या मालकानं तारून नेलं. आता प्रत्येक अवतारामध्ये प्रत्येक एक उदाहरण देता येईल. आणि प्रत्येक उदाहरणामध्ये जगाच्या मालकाने एकाला तारलेला आहे, एकाला मारलेला आहे, एकाला तारलेला आहे, एकाला मारलेला आहे. ज्यानं भक्ती केली त्याला तारलेला आहे, आणि ज्यानं देवाच्या आडवं गेलं त्याला मारलेला आहे. भक्ता राखे पाया पाशी, राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. देवानं सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अद्युम्तानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनाय संभवामि युगे युगे. जे धर्म जात आगवे, ज्ञानोबा सांगतात युगायुगी मी याची रक्षावी. आणि त्यावेळेस आमचं कामच एक राहील, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, हे जे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम. देवानं एक सांगितलं, ज्या वेळेस मी पाहिलं प्रत्येक युगामध्ये भक्ताला राखलं. भक्त कुणाला म्हणतात? जो देवाची भक्ती करतो त्याला भक्त म्हणतात, जो परमेश्वराचं चिंतन करतो त्याला हरिभक्त म्हणतात. आणि ज्यानं भक्तीला जवळ केलं, महाराज सांगतात त्याच्याजवळ ज्ञान वैराग्य हे म्हणायची गरज नाही. कारण पुढे भक्तीने धरी हाती काय होतं? मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. म्हणून माणसानं जीवनामध्ये भक्तीला धरलं की त्या माणसाला सगळं प्राप्त होतं. आणि महाराज सांगतात, भक्तीविन जीने जळोला जिरवाने, संसार भोगणे दुःख रूप. महाराज आज ज्या शिवरात्रीचं महिमान आपण सांगत असतो, आजच्या दिवशी फक्त त्या बिल्लानं काय केलं होतं? मला शिकार करता यावी, आणि दिवसभर शिकार न भेटल्यामुळं कालपासून उपाशी राहणारा तो बिल्ल एका बिल्वदळाच्या झाडावरती चलावं. नामदेवरायांनी आपल्या गाथ्यामध्ये त्याचं संपूर्ण स्तुती सांगितली, काय केलं, कसं चरित्र केलं. शिवरात्र महात्म्य सांगत असताना तो सहज गेला आणि वरी जाऊन बसल्यानंतर डोळ्याच्या समोर येणारे जे पानं आहेत, जे फाटे आहेत, ते फाटे तोडायचं, खाली टाकायचं, तोडायचं, खाली टाकायचं. पण नेमकं योगायोग त्या झाडाच्या खाली अनादिकालापासून कधीची होती कुणाला माहिती नाही. कोणी पूजेला तिथं येत नव्हतं, कोणी भक्ती करायला तिथं जात नव्हतं. असं निर्जन्य असणार ते वन, आणि त्या वनामध्ये एक शिवलिंग आहे. आता हे शिवलिंग म्हणजे काय माहितीये? माणसाला अगोदर शिवलिंग कळायला पाहिजे. शिवलिंग कशाला म्हणतात? लिंग म्हणजे काय? जे शिवलिंग आपण प्रतीक मानतो ते प्रतीक म्हणजे काय आहे? ज्या वेळेस माणसाला अहंकार येतो बघा, अहंकार माणसाला एखादी गोष्ट दुसऱ्याकडे नसेल आणि ती गोष्ट जर याच्याकडे असेल तर माझ्यासारखा भारी गुण नाही वाटत.
एवढंच काय तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जनभजनामध्ये गावामध्ये चाल शिकायला पहिल्या सुरू मरत असतंय, त्याला चाल आली की त्याची चाल बदलत असते, आणि त्याची चाल आली सप्त्यामध्ये त्याच्याकडे पॉम्पलेट घेऊन घरला जावं लागते, हरिपाठाला तुम्ही येत जावा बरं का. का माहितीये, मला चाल आली असा अहंकार झाला की माणूस असं फुगत असतो. आणि संप्रदायामध्ये सगळ्यात वर्ज्य अहंकार सांगितलेला आहे. तुम्ही एखाद्या वेळेस ज्ञान कमी जास्त असू द्या, काही हरकत नाही, म्हणून तर नामदेवरायांनी मागत असताना सांगितलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविक अशी. जगाच्या मालकाजवळ अहंकार खाली ठेवून गेलं तर माणूस वरी जातो, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. सांगायचा अर्थ, माणसाजवळ अहंकार राहू नये, आणि अहंकार आला की माणूस बरोबर दूर जात असतो. पण कधीच शिवलिंग आहे माहिती नाही, सहज तोडावं खाली टाकावं, सहज तोडावं खाली टाकावं, आणि त्याचा परिणाम त्या दिवशीची जी रात्र होती ती रात्र म्हणजे शिवरात्रीची होती. आणि त्या शिवरात्रीचे जे लिंग आहे त्या लिंगाचं सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं, मनामध्ये एवढा अहंकार ब्रह्मदेवाला झाला की ब्रह्मदेवाला वाटलं माझ्यासारखा भारी कोणीच नाही. शिवमहापुराण कथेमध्ये तुम्ही ऐकला असाल, आदरणीय महाराजांनी सांगितलं असेल, अहंकार एवढा झाला की माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. मी सृष्टीची निर्मिती केली ना, पण महाराज सांगतात, ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी वर्णन केले, सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाविरुत्तमा वेडायसा ब्रह्मा एकला होता, मग ईश्वरा ते ओळखे सृष्टी हे ना करू शके, तो थोर केला एके नामे जेने. त्यानं काय केलं, परमेश्वराचं नामस्मरण केलं, तप केलं, म्हणून सृष्टीची निर्मिती करायचा अधिकार त्याला प्राप्त झाला. पण त्याला वाटलं आता माझ्यासारखा या देशामध्ये कोणी नाही, या जगतामध्ये माझ्यासारखा कोणी नाही, या ब्रह्मांडामध्ये माझ्यासारखा कोणी नाही, आणि जर पाहिलं तर या देवामध्ये माझ्यासारखा कोणी नाही, असा अहंकार आला. आणि अहंकार आल्यामुळं ज्यावेळेस श्री विष्णू परमात्म्याकडे गेले, विष्णू परमात्म्याला गेल्यानंतर सांगितलं, म्हणले मी आलोय ब्रह्मा उठा. ते म्हणले याची निर्मितीच माझ्यापासून आहे, याला निर्माणच मी केलोय, आणि सगळं याला मीच सांगितलं, आता ह्यानंच माझ्या डोक्यावर बसायला. आणि या दोघांमध्ये महाराज लागले एकमेकाचं भांडण, आणि देवादेवाचं भांडण लागल्यानंतर हे भांडण मिटवण्यासाठी आता भगवान शंकर देव सगळे सांगितले, शंकराकडे गेले, म्हणले देवा काही करा पण त्यांचं भांडण मिटवा. जर त्यांचं भांडण चालू झालं, मोठ्यावाचं जर वरी खुर्चीसाठी भांडण चालू झालं, खाल्ल्यावाचं का बनणार नाही सांगा की. हो म्हणायची गरज नाही, मोठ्याचं झालं की छोट्याचं भांडणं लागतं. आणि या अहंकारामुळं या दोघांचा अहंकार जावा म्हणून एक लिंग तयार केला, एक एवढा मोठा एक धोंडा तयार केला, ज्याचं खालीही अंत नाही आणि वरीही अंत नाही. आणि ते ज्या वेळेस दगड अगदी उंच खंबासारखा स्तंभासारखा त्यांच्या समोर उभा राहिला, त्या दोघांना सांगितलं, म्हणले बाबा एक काम करा, जन जाऊन त्याचा वरला तळ किंवा खाल्ला तळ कुठे सांगितलं, त्यानं सगळ्यात मोठा, त्यानं सगळ्यात मोठा, त्याची सृष्टीची निर्मिती, तोच सगळ्यात मोठा देव. म्हणल्यानंतर विष्णू गेले आता वरील, हिने गेले खाली, दोघं वरून खाली खालून वरी करता 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 कितीही वरी गेलं पण विष्णूला काहीच भेटलं नाही. ब्रह्मदेव खाली गेले, आणि जात असताना त्या ठिकाणी एक वृक्ष आहे, त्या वृक्षाला सांगितलं, म्हणले बाबा एक काम कर, तू माझ्या सोबत चल, आपण दोघांनी जाऊन सांगू की आता याचा अंत मला भेटलेला आहे. आपण दोघं जाऊन त्या ठिकाणी कोणीतरी साक्षीला लागतं, आणि साक्ष देण्यासाठी घेऊन आले. सांगितलं ब्रह्मदेवानं खोटं बोललं, सांगितले म्हणले याचा मला तळ लागला, याचा सगळ्यात सर्वश्रेष्ठ मी आहे. भगवान शंकराने सांगितलं, म्हणले बाबा एकतर अहंकार तर होताच होता, पण त्याच्यामध्ये खोटं बोलायची सवय लागली. अरे म्हणले हे जे स्तंभ दिसते ना, हे स्तंभच म्हणजे मी आहे, ज्याचा अंतही लागत नाही आणि ज्याचा पारही लागत नाही, त्याची निर्मिती माझ्यापासून आहे. म्हणून तू खोटं बोलतोस ना, तर ध्यानामध्ये ठेव, हे ते म्हणजे मी आहे. खोटं बोललो म्हणून ब्रह्मदेवाला पहिलं 5 तोंड होते. किती? वरी 1 आणि 4 दिशेला 4 तोंड. त्यावेळेस रागामध्ये येऊन भगवान शंकरांनी वरलं तोंड छाटलं आणि शाप दिला, खोटं बोललास
अहंकार आला म्हणून तुला शाप देतो की आता याच्यानंतर तुझी पूजा पृथ्वी तलावरती कोणीच करणार नाही. आणि जो भगवान विष्णू परमात्मा आहे त्या विष्णू परमात्म्याला वरदान असं दिलं की याच्यानंतर या सृष्टीचं सगळं जेवढं काही पालन पोषण करायचं काम हे तुझ्याकडे दिलं, हे सगळं तूच बघ. मोठेपणा विष्णूला दिला म्हणून तर एक एकाचे हृदहीन गोडी साखरेच्या ठाई, हरिहरा भेद नाही करू नये वाद, हे त्याच्यामुळं आहे. आणि महाराज सांगतात त्याच्यानंतर हे जे स्तंभ आहे ह्या अहंकार घालवण्याचं प्रतीक आहे. म्हणून त्याच्यानंतर भगवान शंकराचे जे स्तंभासारखा आकार आहे त्या आकाराची पूजा करू लागले म्हणून त्याला लिंग म्हणतात. आणि जे आपण या मंदिरामध्ये पूजा करतो याच्यामध्ये आपण शिवाला मानतो म्हणून ते शिवलिंग आहे. विठ्ठल त्या शिवलिंगाची पूजा केली आणि शिवलिंगाची पूजा केल्यानंतर जगाचा मालक अवघ्या त्याच रात्री एवढं समाधान वाटलं. म्हणले बाबा माझी एवढी भक्ती करणारा भक्त मी पाहिला नाही. अरे ज्या ठिकाणी माणूस नाही त्या वनामध्ये जावं आणि वनामध्ये जाऊन माझी भक्ती करावी म्हणून तर त्याचं नाव पडलं शिव भोळा. कसं आहे भोळा? भोळा कुणाला म्हणतात? ज्या माणसाला काहीच कळत नाही त्याला भोळं म्हणतात. आपली म्हणायची भावना आहे का बर? हा भोळा शब्द म्हणजे साधा नाही, पण आपण लोकांनी कोणता शब्द कुठं वापरायचा हे न कळल्यामुळं त्या शब्दाचे 3-13 वाटा झाली. भोळा कुणाला म्हणतात माहितीये? भोळा ही वारकरी संप्रदायातील सर्वोच्च मोठी पदवी आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, पदवी आहे पदवी. पण आपण काही नाव आहेत भोळा कुणाला म्हणतोय याला काय कळत नाही हो, याच्या एवढं भोळ कोण नाही. हा तुम्ही बघा माय माऊलीला एका तिनं इष्टीत बी चालली, मंदिर दिसलं. मी बी एका दिवशी गाडीमध्ये प्रत्येक मंदिर आलं की महाराज ती माऊली चिल्लर काढायची बाहेर फेकायची. मी आईला म्हणलं आई कोणतं गाव? सांगितले. म्हणले महाराज चोराखळीची. हा म्हणले चोराखळीची. बरं कुठं निघालो? काही नाही थोडं माहेरला चाललं, वय झालेलं. मग आई तुम्ही प्रत्येक मंदिराला मी बघतोय प्रत्येक मंदिराला हात जोडताय नाणं टाकताय, हात जोडताय नाणं टाकताय, हे काय? काय नाही महाराज भोळा भावन देवा देवाची भक्ती दुसरं काय? बरोबर आहे. नेमकं योगायोग असा झाला एक बंदा बाहेर फेकत असताना ती जी कडी असते बा बाहेरून लांबची त्या कडीला लागला आणि ती बंदा येईल माझ्या पोटीत पडली. सगळे लोक तिनं पंता टाकलं की बघायची काय भक्ती आहे बाबा, काय भाव आहे माऊलीचा. प्रत्येक मंदिरात दर्शन घेणं चालू आहे आणि कोणी विचारलं तर एकच म्हणायचे भोळा भाव देवा भाव. तो आलेला बंदा मी उचलला बघितला आणि थोडं हसलो, स्मित हास्य केलं आणि नंतर विचारलं. म्हणले आई नेमकं तुम्ही एवढे देवाला पैसे का करायचे महाराज? का सोबत घेऊन जायचे? कधी ना कधी देवाला द्यायचे. मी म्हणलं आई नेमकं तुम्ही जे बंदे फेकताय ते बंदे म्हणजे 500 पैसे, 50 पैसे, 500 पैसे जे जुने काळातले होते. म्हणलं 50 पैशाचा बंदा आहे. म्हणलं आई हे बंदा चलतच नाही ते फेकलं तरी काय होणार? म्हणजे सांगायचा अर्थ माणसं भोळा भाऊ कशाला म्हणतात? ज्या वेळेस एखादी गोष्ट माणसाला कळत नाही त्याला भोळा म्हणतात. पण महाराज सांगतात भोळा ही संप्रदायातील एवढी मोठी पदवी आहे आणि त्या पदवीचा अधिकारी भक्त भगवान शंकर आहेत म्हणून ती पदवी त्यांना दिलेली आहे. म्हणून कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. का बर? कारण की त्या जगाच्या मालकामध्ये ताकद एवढी आहे. जर एखाद्या भक्तानं सेवा केली, कोणताही स्वार्थ ठेवून सेवा करू द्या, त्याच्या भक्तीला त्याच्या भोळकवानं प्रसन्न होतो म्हणून त्याचं नाव भोळ आहे. भस्मासुरानं काय केलं? अहो ह्याच्या पुढचं सांगतो ऐका. रावणानं गेला होता. रावण कशाला? रावण एक ब्राह्मण वास्तुशांती करायला आला होता लंकेची. आणि वास्तुशांती झाल्यानंतर मला सांगा तुम्ही चांगल्या पद्धतीने घर बांधलो आणि आता एवढंच कशाला? आता माय सिस्टम वाले तुम्ही मस्त एवढे सगळ्या मशनी आणलो, त्या मशनीची पूजा होते का नाही? हा मशनीची पूजा करायला माझ्यासारख्या महाराजाला बोलवलो. मी पूजा करावं मशनीची आणि त्यांनी प्रसन्न होऊन सांगावं तुम्ही आमच्या मशनीची एवढी चांगली पूजा केलो. महाराज का पाहिजे? काही नाही तुम्ही जेवढ्या मशनी आणला तेवढ्या मशनी मला देऊन टाका. जमल का? महाराज त्यांनी चांगलं बोलतील का नाही माहिती नाही, पण जवळ काय आहे ते अगोदर काढून हाणतील.
हे चतुरत्वाचं लक्षण आहे. माणूस कुणाला काही लागू देत नाही, पण भगवान शंकर ज्या ठिकाणी रम्य वातावरणामध्ये राहण्यासाठी आणि विहार करण्यासाठी लंकेची निर्मिती केली होती, त्या लंकेची पूजा करायला रावण आला होता. पूजा केल्यानंतर भगवान शंकराची एवढी चांगली पूजा केली, भगवान शंकरांनी विचारलं, म्हणजे सांग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे? त्यानं सांगितलं, म्हणलं देवा खरं देताव का? ते म्हणला खरं देतो. एकदा शब्द दिला की नाही, देताव ना? हो देताव. एक काम करा, ही जी तुमची लंका आहे ना, ती लंका मला देऊन टाका. अहो, भगवान शंकरांनी हसत हसत ती लंका द्याव्याने निघून जावी, याला भोळेपण म्हणतात. विठ्ठल महाराज सांगतात, एखाद्याला लुबाडून जरी घेतलेलं असतं तर त्याला जाळ लागत असतो, आणि ते जाळ लावण्यासाठीच पुन्हा भगवंताने अवतार घेऊन यावं लागलं जाळ लावण्यासाठी. सांगायचा अर्थ, एवढं सगळं कमीवलं, सांगा ते कवडे गेले नाही, सांगा ते संपदा एवढी केवढी. महाराज सांगतात, त्याच्या नगरातला प्रत्येक धोंडा म्हणजे पाषाण होता. धोंडा पाषाण जसं आपल्याकडे प्रत्येक गावात असतो, तसा प्रत्येक परिस आहे. परिसाची महिमा काय? महाराज सांगतात, किती जरी गंजलेलं लोखंड असलं आणि त्या गंजलेल्या लोखंडाला जर परिस लावला तर त्या लोखंडाची सोनं करायची ताकद त्या परिसात असते. लोहाचे कणक होय, हे सामर्थ्य परिसाचे आहे. महाराज सांगतात, त्या लोहाला लोह परिसाची नस आहे उपमा, सद्गुरु महिमा आगादाची. महाराज सांगतात, ज्या पद्धतीने लोह आणि परिसाला जवळ नेल्यानंतर माणसाला सोनं प्राप्त होतं, तसं माणसाने जीवनामध्ये सद्गुरूच्या सानिध्यात गेलं की माणसाच्या जीवनाचं सोनं होत असतं. मग एवढं सगळं ज्याचं होतं, पण महाराज सांगतात, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, सांगा ते कवडी गेली नाही. सांगायचा अर्थ, जगाचा मालक एवढा भोळा आहे, तो सहज एखाद्याला भक्तिपुटी प्राप्त झालं तरी देऊन टाकतो. म्हणून महाराज सांगतात, मी पाहिलेलं आहे, जगाचा मालकाची भक्ती केली काही प्राप्त होतं. म्हणून मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा. पण मागत असताना भक्ती का मागितली तुकोबाराला विचारा. तुकोबाराय सांगतात, काही गोष्टी देवाने मागा म्हणले तरी त्यांनी मागितलं नाही. विचारलं त्यांना, तुकोबाराया, देव तुम्हाला सगळं द्यायला तयार होते, तुम्ही का नका म्हणतात? सांगितलं, म्हणले बाबा, काही गोष्टी हे माणसानं मागायच्या नसतात आणि काही गोष्टी मागायच्या असतात. काही मागणे हे आम्हा अनुचित. सांगितले, म्हणले का? येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती, त्याची रानुष्ठिती सामान्य सकळ. महाराज सांगतात, की ती व्यक्ती ज्या वेळेस वडिलाचं अनुकरण करते, वडिलांनी ज्या गोष्टी केल्या ते मुलानं करायला लागलं की शास्त्रामध्ये धर्म सांगितले. तुकोबाराय सांगतात, की माझ्या वडिलांनी देवाला काहीच मागितलं नाही, आपलं संपूर्ण जीवन काढून सांगितले. म्हणून देवा, मला काही मागण्याची गरज नाही, पण एक मागतो, ज्याच्यामुळं तुझा विसर पडणार नाही, ज्याच्यामुळं तू जवळ राहणार आहेस, आणि ती गोष्ट जर मी तुला मागितलो तर देणारा काही सामान्य नाही. अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात, काय उने तयापाशी रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. आपण रिद्धी सिद्धी दासीवरती बोललो. सांगायचा अर्थ, जगाच्या मालकाच्या सेवा करणारे जर एवढे श्रेष्ठ असतील तर जगाचा मालक किती सर्वश्रेष्ठ असेल. म्हणून एक काम करा, काया वाचा मन करू देवा हे अर्पण. माणसानं काया शरीर देवाला दिलं पाहिजे. का? शरीराची व्हॅल्यू फक्त संताला कळाली म्हणून संतांनी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. या जगाच्या पाठीवरती आपल्यासारख्या सामान्य माणसाला ओम सुद्धा म्हणू देत नव्हते.
वेदाची सुरुवात ज्याच्यामुळे आहे, ऋचाची सुरुवात ज्याच्यामुळे आहे, ते ओम म्हणायची सुद्धा आपल्याला परवानगी नव्हती, पण संतांनी हा परमार्थ सोपा करून सांगितला. या रे लहान थोर या ती भल त्या नारीनं सगळ्याला जवळ केलं, सांगितलं सकळाशी येते आहे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ज्या माणसाला स्वतःचं जीवन आनंदात करून घ्यायचे त्यानं भजनाकडे या. महाराज, चांगल्या गोष्टीची किंमत माणसाला कळत नाही. देवानं एवढा चांगला देह दिल्याची किंमत आपल्याला कळाली का? अजून कळाली नाही. आणि जेव्हा कळते तेव्हा वेळ हातात नसते. कळत नाही असं नाही, शेवटच्या क्षणाला सगळे एक एक अवयव क्षीण होत चाललं की माणसाला कळते आता भजनाला जाऊ वाटायले, आता कीर्तनाला जाऊ वाटायले, आता जाऊन देवाचं दर्शन घ्यावं वाटतं, पण गुडघे काम करत नाहीत. संतांनी आपल्या जीवनाचं खरं मोल तुम्हाला समजून सांगितलं. पहिल्या सुरू सांगितलं देवाचं चिंतन करा. हा कारुनिया सांगे तुका, नाम घेता राहू नका. नाम घ्या देवाचं नाव घ्या. समजून सांगितलं, लोकांनी ऐकलं नाही. महाराज, तुमच्या घरामध्ये तुमचं लेकरू आहे, जर लेकरू तुमचं ऐकतच नसेल, त्याच्या मनाचंच करत असेल, सगळं घर सांगून बसतं, बाबा जाऊ नको रे त्या गोष्टीच्या, कशाला त्या गोष्टीमध्ये पडू नको, काय राहिलं, सगळे लोक नाव ठेवतील आपल्याला, गावात कोणी आपल्याला वरी तोड करू द्यायचं नाही. आई तुझ्या पाया पडतो. आपल्या मुलाला आणि मुलीला आई वडील एवढं समजावून सांगतात, पण शेवटच्या क्षणाला जर पोरगर पोरगी ऐकलीच नाही, आई वडील शेवटला काय करतात? तुझ्या पाया पडतो. काय? तुझ्या पाया पडतो, तुला जे करायचे आहे तुझ्या मनासारखं कर. पाया पडणं म्हणजे कधीच आहे? शेवटला ज्या वेळेस पर्यायच राहिला नाही त्यावेळेस आपल्या घरचे पाया पडतो म्हणतात. याच्यात नवल नाही. तुम्हाला सांगून सांगूनच तुम्ही काहीच ऐकलो नाही. त्यावेळेस संतांनी सांगितलं, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करताई बोला मुखी नाम, करताई बोला मुखी नाम, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करताई बोला मुखी नाम, करताई बोला मुखी नाम. शेवटला ज्यावेळेस आपण ऐकलो नाही ना, संतांनी सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला. अरे तुमच्या पाया पडतो आम्ही. तुमच्या जीवनाचं खरं अध्यात्म इथं आहे. जीवनाचं खरं कल्याण तुमचं या संप्रदायात आहे. जीवनाचं खरं कल्याण तुमचं भजनामध्ये आहे. एका जनार्दनी महादेव. महाराज सांगतात एका जनार्दनी वैष्णव. महाराज सांगतात की शिरोमणी, भक्त शिरोमणी, वैष्णवाचं जे शिरोमणी आहे ते कोण आहे? महादेव आहे. पण कशामुळं? भजन करे महादेव. महादेव देवाचं भजन करतात म्हणून शिरोमणी. श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम. बोला बोला सगळे. जय राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. भजन करी
राम जय राम जय जय राम. आता सर्वांनी एकदा म्हणायचं म्हणजे भगवान शंकराला पण आनंद वाटेल त्यांचं भजन आहे म्हणून. आपलं पाप नाश व्हायचं असेल तर त्या पाप नाश भगवंताला ऐकवा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वरी जेवढे बसलेत जरा तुम्ही सगळे थांबा, टाळकरी सगळे थांबा. ते सगळे जेवढे खाली बसलेत ना तेवढ्याच ऐकायचं. श्रीराम जय राम जय जय राम. असा आवाज पाहिजे महाराज. काय त्या माऊलीला देवाना आवाज दिलाय सांगा तरी वा वा. उपाशी आहात. आज उपवास आहे. जर उपवास नसता तर हा वा वा. हा श्रीराम जय राम जय जय राम. हे श्रीराम जय राम जय जय राम. वा 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 वा. आता एकदा टाळ्या वाजवा जोरदार. आता वरी जेवढे बसले तेवढे म्हणून दाखवा बरं एकदा. फक्त आता पुरुष मंडळ आहेत ना वरी बरोबर तुम्ही लावला होस. बरोबर महिला मंडळ बाजूला, पुरुष मंडळ बरोबर विभाग पडलाय. आज आज मना म्हणायची गरज नाही. तुम्ही एकदा त्याने एकदा बघू नेमकं गोड भजन कोण म्हणते. महादेवाला बी वाटावं काय चोराखळीमध्ये माझं भजन केले बाबा, काय चोराखळीमध्ये माझं भजन केले असं म्हणू दे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय. आता सगळ्यांनीच एकदा जोरदार भजन टाळकरी आम्ही सर्वांच्या हातवरी हातवरी हातवरी. ज्यांना भगवंताने हात दिले त्यांनी वरी करा. ज्यांना वाटतंय की देवानं मला पुढल्या जन्मात देऊन त्यानं खाली करा. पुन्हा म्हणायचं पांगोळ झालो देवा. त्याच्यामुळं ज्यांना हात दिले सगळ्यांचे वरी हात वरी हात. श्रीराम राम राम राजा राम राम राम. राम 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 राम. राजा राम राजा राम राजा राम राम राम. सीताराम राम 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 राम. राम 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 राजा राम राम राजा राम राम राम. श्रीराम जय राम जय जय 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 राम. राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. श्री राम 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 राजा राम राम सगळ्यांनी म्हणायचं माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. वरी हा जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. पापनाश भगवान की जय. नमः पार्वते पते शिव हर 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 हर
आहे इकडं बघा. हर 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 दुःख हर, दारिद्र्य हर, मोह हर, क्लेश हर, हर 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 धोबार कुमारी टाळी टाळी एक साथ ठोपा ठोपा महादेवाला वैष्णवाचा शिरोमणी होण्याचा मान भेटला त्याचं कारण आहे भजन. काय भजन? कोणतं भजन? आपण जे दररोज म्हणतो जय हरी, काय म्हणतो? एकमेकाला भेटलो जय हरी, रामकृष्ण हरी. विष्णू सहस्त्रनामामध्ये देवाचे किती नाव सांगितले? 1000 सहस्त्र नाव सांगितले. पण ज्या वेळेस देवाला सांगितलं म्हणले देवा या सहस्त्र नावापैकी 24 नावं कोणते महत्वाचे? त्याच्यामध्ये नंतर विचारलं म्हणले देवा याच्यामध्ये 10 महत्वाचे कोणते? केशवा, माधवा, विठ्ठला, मुकुंदा, मुरारे, राम, कृष्ण, गोविंद, नारायण, हरी. पुन्हा विचारले देवा याच्यामध्ये नंतर राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, केशवा एवढे आले. त्याच्यामध्ये पुन्हा राम, कृष्ण, हरी 3 विचारले. त्याच्यामध्ये हरी आला. पुन्हा विचारलं म्हणले एक एवढ्या नामामध्ये सगळ्यात महत्वाचं कोणतं नाव? सांगितले म्हणले हरी. हे हरी देवाचं एवढं आवडतं नाव का बर? हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी हरी मंत्र हा शिवा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवा. मन दिले वाचा तया मोक्ष. वाचा तया मोक्ष. मन दिले वाचा तया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा. कुणाचा आहे मंत्र? शिवाचा मंत्र असल्यामुळं या हरीला जास्त व्हॅल्यू आहे. म्हणजे सांगायचा अर्थ वारकरी संप्रदायाची पहिली वारी करणारा सुद्धा वारकरी वैष्णव हा महादेव आहे. आपल्या सगळ्याचा मेन वारकरी कोण आहे? तो महादेव आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण हे वारकरी संप्रदायाचं झालं. पण गुरु शिष्य परंपरेचं जरी बघितलं तरी अगोदर आदिनाथ आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सगळ्या सिद्धांचा गुरु हा अगोदर आदिनाथ आहे. त्याच्यानंतर सगळे आहेत. म्हणजे सांगायचा अर्थ एवढा मान भेटला त्याचं कारण आहे भजन. म्हणून महाराज सांगतात काया वाचा मन करू देवा हे अर्पण. आणि ज्या वेळेस माणसाने सगळं देवाला दिलं याचा अर्थ तो माणूस परमेश्वराला सगळं अर्पण केलं. त्याच्या ठिकाणी दुसरं राहतच काय? तुकोबाराला विचारा. तुकोबाराया हे सगळं तुम्ही निर्मिती केली. तुकोबारा म्हणल्यावर मी निर्मिती केलीच नाही. क्षराक्षरा वेगळा तुका हो निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादिया. मी बोलत नाही मला बोलवून घेणारा तो आहे. आपली याबळे नाही मी बोलत. का बर? कारण की सर्वस्व ज्या परमेश्वराला अर्पण केलं ते अर्पण केल्यानंतर तुकोबाराला काय प्रचिती आली माहिती आहे. म्हणून सांगतात काया वाचा मन करू देवा हे अर्पण. आणि हे जगाच्या मालकाला का द्यायचं माहितीये?
कारण की संपूर्ण जन चालवतो तो आहे. ज्ञानोबाला विचारा, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चालिता. एखाद्याचं घ्यायचं म्हटलं तर प्राण घेणारा मी आहे का तुझे